आज तब्बल 6 दशकाच्या राजकीय संघर्षानंतर इंदापूरचं पाटील घराणं बारामतीचे पवार साहेबांच्या पक्षात जाते. आपल्यासोबत स्वतः हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. काय सांगाल, गेले 6 दशकांचा काळ आज तुम्ही पवारांसोबत जाताय? मला असं वाटतं आजचा तालुक्याच्या दृष्टीनं शुभ दिवस आहे. सगळ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा, जनतेचा प्रचंड आग्रह होता की यावेळेस तुम्ही सर्वांनी पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जावं. आणि सर्वांचा आग्रह असल्यामुळे शेवटी नेता, कार्यकर्ता हा जनतेवरती तयार होतो. जनता मागा असेल तर तो नेता आणि कार्यकर्ता असतो. जर मागच जनता नसेल तर तो नेता कार्यकर्ता होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं, मी लोकशाही मानणारा माणूस आहे आणि मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह होता आणि म्हणून आम्ही पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी एकट्याने नाही तर ह्या तालुक्यातल्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांनी, आज आपल्याला कळेल, चित्र कळेल आता, त्यामुळे सगळ्यांच्या ह्याने आम्ही आज प्रवेश करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि पुढे पवारसाहेब आमचे नेते, पक्ष संघटना, पक्षाची जबाबदारी, जे काही काम देतील ते आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करू. साहेबांनी शब्द काय दिले? नाही, पक्षात प्रवेश केलेला आहे, करायचा आहे. आता पवारसाहेबांना सगळ्याच गोष्टी माहिती आहेत, कारण त्यांचा अनुभव सगळा माहिती आहे त्यांना. त्यामुळे त्याबद्दल असा कुठलाही शब्द किंवा अशी कुठली भूमिका ते मी कधी मांडत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कार्यकर्त्याचा एक अंदाज असतो, मोजमाप असतं. मला खात्री आहे की ते त्या पद्धतीने पुढे निर्णय घेतील. 2019ला तुम्ही भाजपात गेल्यानंतर तुमचं एक विधान खूप गाजलं होतं, मला आता निवांत झोप लागते. झोप झाली आता पुन्हा? त्या अर्थाचा गैरअर्थ आमच्याच काही सहकारी मित्रांनी काढला. ते जर त्यावेळेचं माझं जर संपूर्ण वाक्य जर बघितलं, संपूर्ण वाक्य माझं, तर मला वाटतं त्याला खुलासा करायची गरज नाही. आता तुमची पण तुम्ही इकडे आल्यामुळे भाजप तुमची झोप कदाचित उडवू शकतं, जी तुमच्या मनात शंका तुम्ही बोलून दाखवली होती. त्याचं काय नाही, भारतीय जनता पक्षाने आम्हाला चांगलं वागवलं. त्या नेत्यांचे आमचे पण चांगले वैयक्तिक संबंध आहेत. ठीक आहे, राजकारणामध्ये आमची त्यांच्या सगळ्या वरिष्ठांशी पण चर्चा झाली. असं नाही की मी चर्चा न करता काही निर्णय घेतलेला आहे म्हणून. चर्चा केली, शेवटची भेट कधी झाली मागच्या 10-12 दिवसापूर्वी आमची 2 तास सविस्तर चर्चा झाली. आता चर्चेतल्या सगळ्याच गोष्टी काही बाहेर सांगायच्या नसतात, पण आमच्याही मनामध्ये त्यांच्याबद्दल काही द्वेष किंवा राग नाही आणि त्यांचाही आमच्या मनामध्ये कुठला द्वेष, राग नाही. त्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये काही असे निर्णय होतात की तिथं मतदारसंघातली परिस्थिती वेगळी आहे आणि काही अडचणी असतात. ते आपण पण जबाबदारी ऍक्सेप्ट केलं का मी किमान तुमचं? त्यांनी सांगितलं, बाबा अशी आमची अडचण आहे, त्यामुळे ह्या गोष्टी आमच्याकडून आता होऊ शकत नाहीत. आणि मग शेवटी प्रत्येकाचा राजकीय अस्तित्वाचा प्रश्न असतो. हे राज्यस्तरावर, देशस्तरावर काम करणारे जे पक्षाचे प्रमुख असतात ते समजूतदार असतात, ह्या सगळ्या गोष्टी समजतात त्यांना. आणि मला असं वाटतं त्याची चर्चा झालेली आहे, त्यामुळे त्यावर काही अधिक भाष्य करणार नाही. बरं, हा विचार कधी मनात आला की आता आपण इकडं आलं पाहिजे? कारण शेवटी एक 6 दशकांचा काळ आहे पवारांकडे. ज्यावेळेस जनतेच्या मधून आवाज उठला आणि गावागावातले कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते, सगळ्या जाती धर्माची लोक, महिला वर्ग, शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, सगळा ज्यावेळेस एका आवाजामध्ये बाहेर यायला लागला आणि मग त्यावेळेस मात्र मलाही गांभीर्याने ह्या गोष्टीचा विचार करावा लागला. शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ आहे. जनतेच्या बळावर पक्ष निर्माण होतो, पक्षाच्या बळावर नेता निर्माण होतो आणि नेत्याच्या बळावर सरकार स्थापन होतं. मला असं वाटतं मी प्राधान्य जनतेला दिलेलं आहे. मग जनतेचा आवाज आल्यानंतर मग ह्या गोष्टीची चर्चा. मला आठवतं लोकसभेच्या काळात तुम्ही रॅली काढली होती, पण त्या रॅलीतनं आम्ही काही मुलांशी बोललो, ते सगळं इकडे तुतारी चालेल म्हणायचं. मग तेव्हा कुठं कुणकुण लागली होती? लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदारांचा अधिकार असतो भावना व्यक्त करायचा, मत व्यक्त करायचा. लोकशाही आहे, त्याप्रमाणे ती व्यक्त करत असतील. धन्यवाद. दुसरं असं, विखे पाटलांनी तुमच्या या प्रवेशावर टीका केलेली आहे. तेव्हा शंकररावांनी उभं आयुष्य घालवलं पवारांच्या विरोधात लढण्यात आणि तुम्ही आता त्याच पवारांना शरण जाता. या विषयावर विखे पाटील आमचे मित्र आहेत, नो कॉमेंट्स. हे होते हर्षवर्धन पाटील साहेब. यांनी सांगितलं की विखे पाटलांच्या टीकेवर मी टीका करणार नाही, पण मतदारसंघातली डिमांड आहे, जनतेची डिमांड आहे की आता आपण पवारांसोबत गेलंच पाहिजे. किंबहुना जर इंदापूरचा गड जर पुन्हा जिंकायचा असेल, बालेकिल्ला, खरं तर इंदापूरचं पाटील घराण्याचा गड होता, पण गेली 2 दशकं, 2 इलेक्शन तो त्यांच्याकडे नव्हता. म्हणून आता शेवटी इंदापूर पुन्हा जिंकायचं असेल तर पवारांसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आज हर्षवर्धन पाटील पवारांसोबत जात आहेत आणि त्याची सुरुवात इथून घरातनं आरती करून होते, नंतर मेळावा होईल आणि पवारांच्या उपस्थितीत अखेर 6 दशकांचा राजकीय संघर्ष विसरून इंदापूरचं पाटील घराणं बारामतीच्या पवारांसोबत जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आज तब्बल 6 दशकाच्या राजकीय संघर्षानंतर